घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं हे, बट कधी केलं, कुठे केलं, कसं केलं, किती अडचणी आल्या, काय काय फेस केलं आम्ही, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खरंच खूप खूप प्रेम द्या, कारण माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि यूट्यूबवर याच्यानंतर पण मी डेली अपडेट्स देणार आहेत माझे. सो प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं जाऊन सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आणखी एक म्हणजे ही जी क्लिप आहे ना माझी माप ओलांडताना वगैरे, ही माझी लग्नानंतरची फर्स्ट एंट्री माझ्या घरी. ते पण ह्या सगळ्या सिच्युएशनला फेस करून आल्यानंतर खरंच खूप खुश होते मी आणि त्याची एंट्री मी छोटीशी क्लिप ॲड केली आहे, म्हणजे तुम्ही पण त्या गोष्टीशी रिलेट होताल. आणि त्यानंतर आमची पहिली भेट म्हणजे कुठे आणि कसं भेटलो आम्ही, तर ते असं की माझी फ्रेंड होती, तिला गणपतीचं फेस बनवायचा होता, तिला मायक्रोनचा तो शिकवायला तिच्या घरी जायचं होतं एक दिवसासाठी. आणि नेमकं तिचे जे मिस्टर होते ते रात्री येताना ह्यांना घेऊन आले, म्हणजे ते दोघं फ्रेंड होते ना, आम्ही दोघी फ्रेंड होतो आणि आमची कॉमन फ्रेंडशिपमध्ये आमच्या दोघांची ओळख झाली. तर मग ते घरी आले आणि तेव्हा ट्रेंड चालू होता याचा की एक सँडलचा ट्रेंड चालू होता आणि मी नवीन आणली होती तशी सँडल आणि मला माहीत नव्हतं आमची अशी भेट होईल किंवा काय होईल. तर मग ते घरी आले आणि त्यांचा स्वभाव थोडासा असा मस्तीखोर आहे. सो त्यांनी काय केलं, मला पाहिलं आणि मी मायक्रोनचं तिला शिकवत होते तेव्हा त्यांनी फर्स्ट टाईम मला पाहिलं होतं आणि ते आले आणि डायरेक्ट चिखलचा, म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते, त्यांच्या शूजला चिखल होता खालून. सो त्यांनी काय केलं, माझ्या सँडलवर डायरेक्ट पाय ठेवलं मुद्दाम आणि ते मला लगेच नाही लक्षात आलं. बट चहा वगैरे घेतला त्यांनी घरामध्ये आणि त्यांनी निघताना ना, मग आम्ही पण दोघी बाहेर गेलो ना, तेव्हा मी पाहिलं आणि मला लगेच लक्षात आलं की ह्यांनी केले मुद्दाम. मग माझा स्वभाव खूप रागीट आहे म्हणून मी त्यांना लगेच, आमचं भांडणं झाले तिथं. म्हणजे सुरुवात जी असते ना ती बाकीच्यांची गोड होत असती आणि आमची भांडणांनी झाली, तो एक वेगळाच विषय आहे. तर खूप भांडणं वगैरे झाले आणि मी एवढी तळतळ करते तरी ते हसत होते, मला अजून जास्त राग येत होता. मग ते गेल्यावर माझ्या फ्रेंडला बोलले मी, हा कोण होता यार, पागल होता का हा मुलगा वगैरे. म्हणजे मी आवजाव तर घालतच नव्हते तेव्हा, अरे तुरेच करत होती, कारण आवजाव घालायचा काही विषयच नव्हता. आणि मग त्यानंतर त्यांनी काय केलं की 2 दिवसानंतर त्यांच्या फ्रेंडला, म्हणजेच माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांना बोलले की मलाही तसा गणपतीचा फेस बनवून हवा आहे. म्हणजे त्यांना काही असं हवं नव्हतं, बट माझ्यासोबत एक कॉन्व्हर्सेशन होईल म्हणून मुद्दाम असं चिडीला लावायसाठी. तर मग माझा नंबर एक्सचेंज झाला त्यांच्याकडे आणि त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज केला की नाही का मला पण हवा आहे असं बनवून. म्हणून मी त्यांचा मेसेजचा रिप्लायच दिला नाही, पण त्यांनी 2-3 केले म्हणून मला ठीक आहे कसा हवा आहे. तर मग मला असा राग होता म्हणून मला ना सँडलचे पैसे वसूल करायचे होते म्हणून मी जास्त सांगितले मुद्दाम त्यांना. तर मग त्यांनी तरी पण हा बोलले आणि मग डिझाईन्ससाठी आमची थोडीशी कॉन्व्हर्सेशन वाढली आणि तसंच वाढत गेली कॉन्व्हर्सेशन. आणि त्याचनंतर मग 1-1.5 महिन्यानंतर त्यांचं असं मला बोलले की मला रिलेशनसाठी वगैरे विचारलं, बट मी नाहीच बोलले डायरेक्ट, म्हणजे असं मला डोक्यातच नव्हतं नंतर काय. आणि नंतर मग एकमेकांची खूप सवय होत गेली आणि मग नंतर 1-1.5 महिन्यानंतर त्यांनी असं विचारलं होतं मला, म्हणून ठीक आहे. मग मी नंतर हा बोलले आणि मग आमचं आणखी जास्त बोलणं वाढत गेलं, सवय वाढत गेली, रिलेशनला खूप वर्ष होत गेली आणि मग सवय होत गेली मला त्यांची खूप. त्यानंतर एक असं हे आलं की घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स व्हायला लागले, काही घरामध्ये हे व्हायला लागलं म्हणून आम्ही लग्नाचा डिसिजन घेतला. लग्नाचा डिसिजन पण घ्यायचा म्हणलं की सोपं नसतं, म्हणजे कुठे करायचं लग्न काय वगैरे, कारण घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करायचं होतं, कारण घरचे ऐकणार नव्हते ना त्यांचे ना माझे घरचे. म्हणून असा डिसिजन घेतला की आम्ही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करायचं. तर कोर्टाच्या लग्नाला पण काही दिवसानंतरची खूप मोठी प्रोसेस असते, म्हणून असं नंतर ठरवलं की आळंदीला करूया. तर मग वय होते, सगळं काय होतं, डॉक्युमेंट्स होते. मग आळंदीला आम्ही एक दिवस असा प्लॅन केला की आळंदीला करूया. पण त्याच्या आधीची पण तयारी अशी होती की साडी वगैरे, मला त्यांना ड्रेस वगैरे, परत तिथे काही लागणारं सामान वगैरे, ते सगळं त्यांनी एकट्याने शॉपिंग केली. मला साडी पण त्यांनी एकट्याने घेतली, त्यांच्या लाईफमधली ती फर्स्ट साडी असेल की त्यांनी स्वतः जाऊन तिथं खरेदी केली आहे किंवा काय समजते. त्यांना इतकं ऑकवर्ड वाटायचं, सगळ्या लेडीज असायच्या तिथं आणि ते एकटे साडी घ्यायला थांबले होते तिथं. त्यानंतर खरंच खूप छान साडी आहे ती, मी त्याची तुम्हाला उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये माझ्या इन्स्टाच्या ती साडी पण दाखवेल, माझ्या लग्नाची साडी. त्यानंतर लग्न वगैरे मग असं झालं की मग एक डेट पण ठरवली आम्ही की ह्या तारखेला आपण इथून जायचं आहे. तर मग आम्ही आळंदीला जाऊन लग्न केलं आणि तिथं जाऊसर इतके प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. आता सगळे मी असं पॉईंट वाईज नाही सांगत, बट खूप जास्त कॉल्स वगैरे खूप माझ्या घरून वगैरे. त्यानंतर मग तिकडे आम्ही लग्न वगैरे केलं. तिकडे तर काय 1 तासाच्या आतमध्येच लग्न होऊन जातं आळंदीत. त्यानंतर मग इकडे खूप गरम वातावरण होतं,
म्हणून आम्ही त्यांच्या मामाच्या मुलाकडेच राहिलो तिथे, म्हणजे तिथं आम्ही सेफ होतो. आणि मग लग्न वगैरे तिकडे झाल्यावर तिथे राहिलो, 4-5 दिवसांनी इकडे आलो आणि माझ्या एंट्रीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच आहे. त्यानंतर पण आफ्टर मॅरेज पण मला इतके प्रॉब्लेम्स आले, खूप काही आलं. म्हणून आम्ही सगळे लिगली वगैरे पण डॉक्युमेंट्स वगैरे मॅरेज सर्टिफिकेट वगैरे सगळे काढून घेतले. आणि आता खरंच लग्न झाल्यावर खरंच खूप छान वाटतंय, खूप सुखी आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला इन्स्टावर दिसतच असेल माझी लाईफस्टाईल वगैरे, खरंच खूप छान आहे. असे बोलतात की लव्ह मॅरेज सक्सेस होत नाही, बट आमच्याकडे बघून तुम्ही बोलू शकता की लव्ह मॅरेज सक्सेस होतं. खरंच खूप छान आहे. आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं पहिल्या भेटीमध्ये की आमचं लव्ह मॅरेज होईल, किंवा भेटच अशी झाली होती की डायरेक्ट भांडणानी, डायरेक्ट एकमेकांना भांडलो, खूप खूप भांडलो वगैरे. मी तर बदला पण घेतला होता, म्हणजे माझं तर त्यावेळेसचं काहीतरी वेगळंच होतं. मी बदला वगैरे पण घेतला होता, ते म्हणजे पैशांमधून, की मला माझी सँडल हवी. आणि त्यानंतर असं वाटलंच नव्हतं की आमचं लग्न होईल किंवा एवढं असं एकमेकांची सवय लागन, प्रेम होईल, काहीच वाटलं नव्हतं. पण सगळं झाले. त्यानंतर आमच्या रिलेशनशिपमध्ये बरेच दिवस होतो आम्ही. त्यानंतर लग्न पण, आणि लग्नानंतर आज 31 डिसेंबरला आम्हाला 1 वर्ष होईल लग्नाला माझ्या. आणि लग्नाच्या आधी आलेल्या अडचणी म्हणजे माझ्या लग्नासाठी की मला डॉक्युमेंट्स लवकर माझे क्लिअर होत नव्हते. त्यांचे होते सगळे क्लिअर, बट सगळं काही असतं. आणि आणखी एक म्हणजे जायचं होतं 4 व्हीलरमध्ये तिकडे, तर मला इतके नॉशिया वगैरे होतो ना, तर ते कसं तरी मी ॲडजस्ट केलं. त्यानंतर हार, परत मुंडावळ्या वगैरे असतात, ते सगळं घ्यायला एवढा टाईम गेला. त्यात आणखी म्हणजे प्रॉब्लेम्स वाढवून ठेवले आम्ही, की त्यांचे शूज वगैरेच नेले तिकडे. परत त्यांचे जे काय आउटफिट होता तो इथे राहिला. खूप अँड टायमाला सगळं तिथे पण शॉपिंग केली. त्यानंतर मग नंबर नव्हता लागत नेमका आळंदीमध्ये की कुठे जायचं आहे नेमकं आम्हाला, कुठे लग्नाची डेट आहे आमची, कुठे मंगल कार्यालय आहे, ते काही सापडत नव्हतं. असं करून असं खूप टाईम गेला. फायनली तिथं लग्न झालं. त्यानंतर मग रात्री आम्ही, त्यानंतर तिकडनं गाड्या नाही, कारण इथून गाड्या तर घेऊन जाऊ शकत नाही आम्ही. मग त्यांच्या मामाच्या घरी तर जायचं होतं, मग तिकडे गाड्या पण नव्हत्या. तर असंच जे भेटन त्या गाडीने आम्ही तिकडे गेलो. आणि खूप काही प्रॉब्लेम्समधून फेस केले. बट आता जेवढं तेव्हा फेस केलं त्याच्यापेक्षा खूप 100 पटीने माझं आत्ता चांगलं आहे. आणि तुम्ही हे सगळं बघताच इन्स्टावर, माझं खूप छान आहे. सुखी संसार म्हणतो ना आपण, तो आहे ॲक्च्युली माझा. आणि त्यानंतर लव्ह मॅरेजचं एक असं छान उदाहरण आहे आम्ही, की होऊ शकतं बाबा लव्ह मॅरेज पण सक्सेसफुल. आणि खरंच आमच्याकडे बघून तुम्हाला ते कळतच असेल. आणि तुमच्या सगळ्यांचं मला इन्स्टावर पण एवढं प्रेम भेटते, खरंच खूप थँक्यू. आणि तेच प्रेम मला प्लीज यूट्यूबवर पण दाखवा. मी तुम्हाला सांगितलंच आहे की मी यूट्यूबवर पण माझे डेली अपडेट्स द्यायला स्टार्ट करणार आहे. आणि ह्या एडिटिंगमध्ये मला खरंच माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, सो मला एवढा छान काय एडिट करता आलेलं नाही आहे. बट मी याच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट करेल आणि तुमच्यासाठी दररोज वेगवेगळे कॉन्टेंट घेऊन यायचा ट्राय करेल. आणि आमची जी दोघांची लाईफ आहे त्याचे पण अपडेट्स देत राहील. आणि त्यानंतर आणखी एक प्रश्न होता की म्हणजे ह्यांच्या घरच्यांनी कसं ॲक्सेप्ट केलं. तर त्यांच्या घरच्यांना ॲक्सेप्ट होतं, बट असं काही अचानक धक्का बसेल असं काहीच नव्हतं माहिती त्यांना, की आम्ही अचानक येईन आणि लग्न करून डायरेक्ट. बट त्यांनी पण ऐन टायमाला खरंच ॲक्सेप्ट केलं ते. मग त्यांच्या घरच्यांना मी माहीत होते की असं आहे बाबा, आणि त्यांना पण मी आवडले होते, सो सून म्हणून चालणार होते त्यांना पण मी. बट त्यांना असं माहीत होतं की थोड्या दिवसांनी हे लग्न करायचं असल्यावर आम्हाला सांगतील वगैरे, बट आम्ही अचानक आलो लग्न करून.